आज आपण फ्रिक्शन हा चॅप्टर पाहणार आहोत। पहिल्यांदा लॉज ऑफ फ्रिक्शन्स, याचे मेनली 4 लॉज आहेत। फर्स्ट लॉ, फ्रिक्शनल फोर्स हा नेहमी ऑब्जेक्टच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला असतो। म्हणजे हा एक प्लेन आहे, हा त्याच्यावरती हा एक ऑब्जेक्ट आहे। हा ऑब्जेक्ट जर राईट साइडला जात असेल तर फ्रिक्शनल फोर्स हा लेफ्ट साइडला जातो। म्हणजे फ्रिक्शनल फोर्स हा ऑब्जेक्टच्या मोशनच्या अपोजिट येतो। सेकंड लॉ, फ्रिक्शनल फोर्स F is directly proportional to normal reactions R। मग हे डायरेक्टली प्रोपोर्शन साइन काढून टाका, इज इक्वल कॉन्स्टंट म्यू घेतला जातो इनटू R। म्हणजे फ्रिक्शनल फोर्स F इज इक्वल टू म्यू R हे इक्वेशन येतं। म्यू म्हणजे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन। थर्ड लॉ, फ्रिक्शनल फोर्स हा त्या प्लेनच्या रफनेस वरती डिपेंड असतो। नंतर चौथा फोर्थ लॉ, फ्रिक्शनल फोर्स हा प्लेनच्या एरिया वरती डिपेंड नसतो, कधीच तो डिपेंड करत नाही। याच्यानंतर पण याची डायग्राम दिलेली असते किंवा बनवावी लागते आणि तिला रिझॉल्व करावी लागते। आपण घेऊ फ्री बॉडी डायग्राम। मग हा जर प्लेन दिला, हा त्याच्यावरती जर ऑब्जेक्ट दिला आणि याच्यावरती हा पी फोर्स अप्लाय केला, हा ब्लॉक राईट साइडला जातोय, तर याला रिझॉल्व करायचा। कुठल्याही ऑब्जेक्टचं सेल्फ वेट त्याच्या सीजी पॉइंट अप्लाय होतं आणि ते व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं। वेट W इज इक्वल टू mg। कधी कधी मास देतात, त्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करायची ना, मल्टिप्लाय करा। नंतर याच्यावरती नॉर्मल रिएक्शन्स अप्लाय होते। हा ऑब्जेक्ट ज्या प्लेन वरती आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन्स असते। हा प्लेन, हा जो ऑब्जेक्ट आहे हा ज्या साइडला जातो त्याच्या अपोजिट फ्रिक्शन फोर्स, हा राईटला चालला तर फ्रिक्शनल फोर्स हा कुठे येणार, लेफ्ट साइडला येणार। ही झाली वाण्याची फ्री बॉडी डायग्राम आणि याच्यावरती इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करायच्या। आता दुसरा आपण इन्क्लाइन प्लेन घेऊ। बघा हा इन्क्लाइन प्लेन आहे, हा अँगल थीटा आहे आणि याच्यावरती हा ऑब्जेक्ट आहे आणि हा अपवर्ड चाललाय, पी फोर्स अप्लाय केलेला आहे। तेव्हा याची फ्री बॉडी डायग्राम काय येणार, ह्या ऑब्जेक्टचं जे सेल्फ वेट आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड हे W। नॉर्मल रिएक्शन हा ऑब्जेक्ट ज्या प्लेन वरती आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर R आणि फ्रिक्शनल फोर्स ऑब्जेक्टच्या मोशनच्या अपोजिट। ऑब्जेक्ट जर हा राईट साइडला चालला तर फ्रिक्शनल फोर्स हा लेफ्ट साइडला येणार। आता आपण एक्झाम्पल्स बघूयाची। मग पहिले एक्झाम्पल आहे, ब्लॉक ऑफ मास 10 kg रेस्ट ऑन एन इन्क्लाइंड प्लेन शोन। डायग्राम दिलेले, हा एक प्लेन दिलेला आहे इन्क्लाइंड प्लेन, अँगल दिलेला आहे 30 डिग्री आणि याच्यावरती हा एक मास आहे 10 kg आणि याच्यावरती हा फोर्स P अप्लाय केलेला आहे। इफ द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ब्लॉक अँड प्लेन इज 0.25, स्टॅटिक फ्रिक्शन म्यू इज इक्वल टू 0.25, डिटरमाइन द मॅक्सिमम फोर्स P टू मेंटेन इक्विलिब्रियम। तर मॅक्सिमम फोर्स P फाइंड करायचा आहे आपल्याला। आता मला दोन कंडिशन असतात, एक मॅक्सिमम आणि एक मिनिमम। आता इथे आपल्याला मॅक्सिमम विचारले तर मी दोन्ही सांगतो कंडिशन, कधी कशी विचारतील सांगता येत नाही। हा P मॅक्सिमम आहे तेव्हा हा ब्लॉक अपवर्ड डायरेक्शन जातो, म्हणजे राईटला जातो। आणि हा जर P मिनिमम म्हणलं असतं तर हा ब्लॉक डाऊनवर्ड आला असता, खाली आला असता वाळून। फक्त याच्यामध्ये फ्रिक्शन फोर्सची डायरेक्शन चेंज होते। आता मॅक्सिमम साठी आपण सॉल्व्ह करणार बाळांनो, याची फ्री बॉडी डायग्राम म्हणून मी ह्यातच बनवतो। हा फोर्स P आला, ह्या ऑब्जेक्टचं सेल्फ वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड तर W इज इक्वल टू, आता बाळांनो वेट काढू। वेट इज इक्वल काय असतं mg, मास किती दिलेला आहे 10 kg इंटू जी किती आहे 9.81, म्हणजे वेट किती आलं 98.1 न्यूटन आलं। वेट घेतलं 98.1 न्यूटन। ह्याला अप्लाय होणारी नॉर्मल रिएक्शन हा ज्या प्लेन वरती आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर आणि व्हर्टिकली अपवर्ड, नॉर्मल रिएक्शन्स R। हा वेट आणि नॉर्मल रिएक्शन या दोघांमध्ये अँगल जो प्लेन बरोबर असतो तोच। आता हा ब्लॉक कुठे चाललाय, मॅक्सिमम म्हणजे राईट साइड जातो, अपवर्ड जातोय, तर फ्रिक्शनल फोर्स हा डाऊनवर्ड येतोय। इथं जर मिनिमम फोर्स म्हणलं असतं तर अशी डायग्राम राहिली असती, फक्त हा जो F खाली आला तो वरती गेला असता।
मग पी आणि फोर्स दोघं सेम डायरेक्शन आले असते, लक्षात घ्यावे. मिनिमम म्हणलं का, आणि मॅक्झिमम म्हणलं की दोघं एकमेकांच्या अपोजिट येतात. मिनिमम म्हणलं की दोघं एकमेकांच्या सेम डायरेक्शनला येतात. आता याला रिझॉल्व्ह करा. हा वेट रिझॉल्व्ह करून घ्या. हा किती थर्ड क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट एक्सटेंड करा. बघा अँगल ज्याच्या बरोबर आहे तो कॉस, उरलेला साइन, म्हणजे हा काय आहे 98.1 कॉस 30 डिग्री, ना काय आहे 98.1 साइन 30 डिग्री. पण मी शेजारचं सगळं खोडून टाकतो याच्या, म्हणजे आपल्याला व्यवस्थित डायग्राम वाटेल. म्यूची किंमत 0.25. बघा एवढी डायग्राम येईल आपली. आता याच्यावरती इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करा. आपल्याला पी ची किंमत काढायची. पी समेशन एफ ऑफ एक्स ला आहे. हा जो पी आहे ना, हा हॉरिझॉन्टल पकडा, ही नॉर्मल रिएक्शन व्हर्टिकल पकडा, तर डब्ल्यू इन्क्लिनेशन मध्ये आला म्हणून त्याला आपण रिझॉल्व्ह केला. मग पी समेशन एफ ऑफ एक्स वरती आहे, तो शेवटी काढा. समेशन एफ ऑफ वाय घ्या. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. हा आर अपवर्ड चालला पॉझिटिव्ह, नंतर 98.1 कॉस 30 डाऊनवर्ड आला निगेटिव्ह, मायनस 98.1 कॉस 30 डिग्री आला इज इक्वल टू 0. हा मायनस आहे, राईटला जाऊन प्लस होईल. आर इज इक्वल टू 98.1 कॉस 30 डिग्री. तर आर इज इक्वल टू किती किंमत येते बघा, कॅल्क्युलेट करा. बघायला 98.1 इंटू कॉस 30 किती येतंय 84.96 न्यूटन. हा आर भेटला. आता समेशन एफ ऑफ एक्स अप्लाय करा. काय येईल समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. हा पी राईटला चालला प्लस येईल, एफ लेफ्टला चालला मायनस येईल, हा 98.1 साइन 30 लेफ्टला चालला मायनस येईल, मायनस 98.1 साइन 30 इज इक्वल टू 0. आपल्याला पी काढायचा आहे, दोघं मायनस आहेत, राईटला जाऊ द्या प्लस होईल. पी इज इक्वल टू एफ प्लस 98.1 साइन 30. पी इज इक्वल एफ म्हणजे काय आहे म्यू इंटू आर प्लस 98.1 साइन 30. पी इज इक्वल टू म्यू किती दिलेलं आहे आपल्याला 0.25. 0.25 इंटू आर किती आला आपल्याकडे 84.96 प्लस 98.1 साइन 30. बाबा कॅल्क्युलेशन करा किती पी येतोय बघा. काय येतोय 0.25 इंटू 84.96 प्लस 98.1 साइन 30 येतोय 70.29. आला 70.29 न्यूटन आला. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं बघू एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आहे a pull of 25 Newton at 30 degree to the horizontal is necessary to move a block of wood on a horizontal table. on diagram म्हणू हा एक horizontal table आहे, ह्याच्यावरती हा एक ब्लॉक आहे. ह्या ब्लॉकचं वेट काय नाही दिलेलं, a pull of 25 Newton at 30 degree म्हणलेलं आहे. मग ह्याला ह्या ब्लॉकला हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्री मध्ये 25 न्यूटनचा पुल फोर्स आहे, ओढणारा फोर्स आहे. इफ द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द बॉडीज इन कॉन्टॅक्ट इज 0.2, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू इज इक्वल टू 0.2. व्हॉट इज द वेट ऑफ द ब्लॉक. तर या ब्लॉकचं वेट विचारलेलं आहे, डब्ल्यू फाइंड करायचं. पण तर घ्यायची फ्री बॉडी डायग्राम. हा ब्लॉक याचं सेल्फ वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डब्ल्यू हा फाइंड करायचा आहे. नॉर्मल रिएक्शनच्या प्लेनला परपेंडिक्युलर व्हर्टिकली अपवर्ड. हा ब्लॉक राइट साइडला जाईल तर फ्रिक्शनल फोर्स लेफ्ट साइडला. एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. आपल्याला काय काढायचं आहे डब्ल्यू. डब्ल्यू समेशन एफ ऑफ वाय ला आहे, मग समेशन एफ ऑफ एक्स घ्या. त्याच्या अगोदर हा 25 न्यूटन इन्क्लिनेशन मध्ये आहे, त्याला रिझॉल्व्ह करा. हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट एक्सटेंड करा आणि अँगल ज्याच्या बरोबर आहे त्याला कॉस घ्या, उरलेला साइन घ्या. अँगल कोणा बरोबर एक्स बरोबर,
म्हणजे हा काय येईल 25 cos 30 डिग्री आणि हा काय येईल 25 sin 30 डिग्री. चला बघा समेशन एफ ऑफ एक्स घ्या, इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करा. समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. मग काय बघा हा 25 cos 30 राईटला चालला प्लस आला, 25 cos 30 हा एफ लेफ्टला चालला मायनस, एफ इज इक्वल टू 0. एफ राईटला जाऊ द्या प्लस होईल, एफ इज इक्वल टू 25 cos 30. तर एफ म्हणजे काय आपला म्यू इंटू आर इज इक्वल टू 25 cos 30 म्यू मल्टिप्लाय राईटला जाऊन डिवाइड होईल, म्हणजे काय आर इज इक्वल टू 25 cos 30 अपॉन म्यू. म्यूची किंमत पुट करतो 0.2. तर आर किती येतोय बघा 25 cos 30 अपॉन 0.2 किती येतोय 108.25 न्यूटन. हा आर आला. त्यानंतर समेशन एफ ऑफ वाय अप्लाय करा. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. आर वरती चालला प्लस आहे, प्लस 25 sin 30 आहे आणि मायनस डब्ल्यू इज इक्वल 0. वर चालले दोघं पॉझिटिव्ह, खाली येतो निगेटिव्ह. आपल्याला डब्ल्यू काढायचा, डब्ल्यू मायनस आहे राईटला प्लस होईल, म्हणजे काय डब्ल्यू इज इक्वल टू आर प्लस 25 sin 30. तर डब्ल्यू इज इक्वल आर किती आला 108.25 प्लस 25 sin 30. तर डब्ल्यू किती येईल बघा 108.25 प्लस 25 sin 30 किती येतोय 120.75 न्यूटन आला. हा झाला वेट. तर आपण पुढलं तिसरं एक्झाम्पल बघू. पुढलं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. A body of weight 50 Newton is placed along a rough horizontal plane. A pull of 18 Newton acting at an angle of 14 degree with the horizontal. Find the coefficient of static friction. पण डायग्राम बनवावी लागेल, दिलेलं नाही. A body of weight 50 Newton is placed along a rough horizontal plane. हा rough horizontal plane आहे, याच्यावरती ही एक बॉडी आहे की जिचं वेट 50 न्यूटन आहे. A pull of 18 Newton acting at an angle of 14 degree with the horizontal. ह्या ऑब्जेक्ट वरती हॉरिझॉन्टल पोझिशनला 14 डिग्री मध्ये एक 18 न्यूटन फोर्स अप्लाय होतोय. फाइंड द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विचारलाय, मी विचारलाय. चला बघा याची प्री बॉडी डायग्राम बनवा. हा 50 न्यूटन सेल्फ वेट आहे, ह्याच्या सीजीला आणि व्हर्टिकली डाउनवर्ड अप्लाय होईल 50 न्यूटन. नॉर्मल रिएक्शन्स ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आणि व्हर्टिकली अपवर्ड. फ्रिक्शन फोर्स ऑब्जेक्टच्या मोशनच्या अपोजिट. आता 18 न्यूटन फोर्स राईटला ओढतो, हा ब्लॉक राईटला जाणार, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कुठे लेफ्टला. एफ इज इक्वल टू म्यू आर. पण म्यू काढायचा, म्यू कुठे आहे समेशन ऑफ एक्स ला, समेशन ऑफ वाय अगोदर घ्या. हा 18 न्यूटन रिझॉल्व करा फर्स्ट क्वाड्रंटला आहे, फर्स्ट क्वाड्रंट हे एक्सटेंड करा, अँगल ज्याच्या बरोबर आहे त्याला कॉस घ्या, उरलेला साइन घ्या. हा काय येईल मग 14 cos 18 cos 18 cos 14 डिग्री आणि हा काय येईल 18 sin 14 डिग्री. आता बघा आपण पहिल्यांदा समेशन एफ ऑफ वाय घेऊ. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. आर वरती चालला प्लस येईल, 18 sin 14 अपवर्ड प्लस येईल,
50 खाली येतोय मायनस ए इज इक्वल टू 0. आपल्याला आर भेटल. हा पॉझिटिव्ह राईट जाऊन निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होईल. म्हणजे आर इज इक्वल किती आला 50 मायनस 18 साइन 14. तर आर इज इक्वल टू किती येतोय बघा 50 मायनस 18 साइन 14 45.65. त्याला 45.65 न्यूटन आला. आता याच्यानंतर समेशन एफ ऑफ एक्स घ्या. समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. बघा बाळांनो हा 18 कॉस 14 राईटला चाला प्लस आला 18 कॉस 14. त्यानंतर हा एफ लेफ्टला चाला मायनस आला इज इक्वल 0. हा एफ मायनस आला राईटला जाऊन प्लस होईल. एफ इज इक्वल टू 18 कॉस 14. एफ म्हणजेच काय आहे म्यू इंटू आर. 18 कॉस 14 आपल्याला म्यू काढायचा आहे. आर मल्टिप्लाय राईटला जाऊन डिवाइड होईल. म्यू इज इक्वल टू 18 कॉस 14 अपॉन आर. किमती पुट करायच्या मध्ये. म्यू इज इक्वल टू काय येईल 18 कॉस 14 अपॉन आर. किती आलेला आहे 45.65. तर म्यू किती येतो बघा 18 कॉस 14 डिवाइड बाय 45.65 किती येतोय 0.38 आणि 3 येतोय 0.383 आला. हा झाला म्यू. आता पुढलं क्वेश्चन बघू आपण. पुढला क्वेश्चन आहे a block of mass m rests on a frictional plane which makes an angle alpha with horizontal as shown. डायग्राम दिलेली आहे. हा अल्फा त्याच्यावरती हा एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास m आहे आणि म्यू दिलेला आहे 0.2. If the coefficient of friction between the block and frictional plane is 0.2, determine angle alpha for limiting friction. तर हा म्यू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि अल्फा यांचं रिलेशन असतं. काय रिलेशन असतं टॅन अल्फा इज इक्वल टू म्यू असतं. आपल्याला अल्फा काढायचा आहे. हा टॅन राईटला जाऊ दे इनव्हर्स होईल. अल्फा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ म्यू आलं. व्हॅल्यू पुट करा. टॅन इनव्हर्स ऑफ म्यू किती आहे 0.2. किंमत काढा. आता टॅन इनव्हर्स कसं द्यायचा कॅल्सी वरती शिफ्ट दाबून टॅन दाबा आणि ब्रॅकेट मध्ये घ्या 0.2 ब्रॅकेट कंप्लीट. किती येतोय 11.31 डिग्री आला. हा भेटला आपल्याला अल्फा. तर ह्याच्यानंतर अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ असंच ब्लॉकचं की मिनिमम आणि मॅक्झिममचं घेऊ. बघा क्वेश्चन काय आहे an object of weight 100 Newton is kept in a position on a plane inclined at a 30 degree to the horizontal by the applied force P. The coefficient of friction of the surface of the inclined plane in a 0.25. Determine the maximum and minimum magnitude of the force P. The maximum आणि minimum असं दोन्ही घेऊ बाळा याच्यामध्ये कंडिशन. मग काय दिलं डायग्राम दिलेलं नाही. पहिल्यांदा डायग्राम बनवा. An object of weight 100 Newton is kept in a position on a plane inclined at a 30 degree to the horizontal. हा horizontal plane आहे. याच्या बरोबर हा 30 डिग्री अँगल आहे आणि याच्यावरती 100 न्यूटनचा एक बॉक्स आहे. पुढे काय म्हणलं बघा बाय द अप्लाइड फोर्स पी म्हणजे यालाच हॉरिझॉन्टली पी फोर्स अप्लाय केलाय. या ब्लॉकलाच हॉरिझॉन्टली
हा फोर्स पी अप्लाय करतो, हॉरिझॉन्टल म्हटलेलं आहे बाळा. द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ऑफ द सरफेस ऑफ द इन्क्लाइन्ड प्लेन इज 0.25. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन mu is equal to 0.25. Determine the maximum and minimum magnitude of the force P. तर या फोर्स P चं मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू विचारलेली आहे. आता आपण काय करू, पहिल्यांदा मॅक्झिमम व्हॅल्यू घेऊ. मॅक्झिमम P साठी बाळा, मॅक्झिमम म्हणजे हा ब्लॉक अपवर्ड जाणार आहे, फ्रिक्शनल फोर्स डाऊनवर्ड येणार, एवढंच फक्त फरक आहे बाळा. तर हा ऑब्जेक्ट आहे, याची प्री बॉडी डायग्राम घ्या. हा प्लेन वरती हा ऑब्जेक्ट, हा प्लेनचा अँगल किती आहे 30 डिग्री. ह्या ऑब्जेक्टचं सेल्फ वेट याच्या सीजीला आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड किती दिलेलं आहे 100 न्यूटन. नंतर याला हॉरिझॉन्टली हा फोर्स पी दिलेला आहे. नॉर्मल रिएक्शन हा ऑब्जेक्ट ज्या प्लेन वरती आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन्स आर. अँगल याच्या बरोबर किती येणार हा 30 डिग्री. आता बघा पी फोर्स हॉरिझॉन्टली अप्लाय केला तर या पी फोर्सचा हॉरिझॉन्टल बरोबर हा अँगल 30 येणारा. हा फक्त अँगल लक्षात ठेवायचा. आर आणि वेट ह्या दोघांना जो अँगल असतो तोच हॉरिझॉन्टल फोर्सचा हॉरिझॉन्टल बरोबर असतो. कारण की हे जर दोन्ही जोडलं तर काय त्यात अल्टरनेट अँगल येतात बाळा, त्यामुळे ते सेम राहतात. तर आता पुढं हा ब्लॉक मॅक्झिमम म्हणलं, पी मॅक्झिमम आहे म्हणजे ब्लॉक वरती चालला तर फ्रिक्शनल फोर्स एफ डाऊनवर्ड येईल, म्यू आर येईल. आता बाळांनो 100 न्यूटन आणि पी हे दोघं इन्क्लिनेशन मध्ये आहेत. का तर आपण हा जो ब्लॉक आहे हा हॉरिझॉन्टल पकडतोय, हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे आपला, आणि हा जो नॉर्मल रिएक्शन आली हा व्हर्टिकल आहे, हा वाय ऍक्सिस पकडतोय आपण. 100 न्यूटन आणि पी हे दोघं कसे आले इन्क्लिनेशन मध्ये आहे. दोघांना रिझॉल्व्ह करा. 100 ला थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे, त्याचे थर्ड क्वाड्रंट एक्सटेंड करा. अँगल ज्या ऍक्सिस बरोबर आहे तो कॉस घ्या. काय या ठिकाणी हा 100 कॉस 30 डिग्री आणि काय इथं 100 साइन 30 डिग्री. पी ला सुद्धा कुठे चाललाय बघा हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये, काही एक्सच्या खाली आहे मग त्याचं ते फोर्थ क्वाड्रंट एक्सटेंड करावं. अँगल ज्याच्या बरोबर त्याला कॉस घ्या, म्हणजे हा काय आला पी कॉस 30 डिग्री आणि हा काय आला पी साइन 30 डिग्री. आता आपण याच्यामध्ये इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करा. आता आपल्याला पी ची किंमत काढायची. पी एक्स लाईन मध्ये दोघांना आहे, मग कुठली कंडिशन घ्या पहिल्यांदा समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. तर एक्स चे फोर्स बघा हा एफ लेफ्टला चालला मायनस अशी शेवटी घ्यावा. पी कॉस 30 राईटला चालला प्लस येईल, एफ लेफ्टला चालला मायनस येईल, 100 साइन 30 लेफ्टला चालला मायनस येईल, इज इक्वल टू 0. तर बाळा याच्यामधून एफ ची किंमत म्यू आर पुट करू. पी इंटू कॉस 30 डायरेक्ट किंमत पुट करा. कॉस 30 किती येतो बघा 0.87 पी मायनस एफ म्हणजे म्यू आर मायनस 100 साइन 30 50 आला इज इक्वल टू 0. पण मी आला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. त्यानंतर समेशन ऑफ वाय घ्या. समेशन ऑफ वाय इज इक्वल टू 0. बघा आर अपवर्ड चालला पॉझिटिव्ह, 100 कॉस 30 डाऊनवर्ड येतोय निगेटिव्ह. त्यानंतर पी साइन 30 डाऊनवर्ड येतोय निगेटिव्ह इज इक्वल टू 0. 1 2 आणि 3 झाले. हा 100 आणि हा पी हे दोघं घ्यायचेच नाहीत बाळांनो, हे दोघं आपण रिझॉल्व्ह केलेले. चला इथं आपण आर ची किंमत काढू. वाटल्यास आर इज इक्वल टू काय येईल, मग दोघं मायनस आहेत राईटला जाऊन प्लस होतील. 100 कॉस 30 प्लस पी साइन 30. तर आर इज इक्वल किती येतोय बघा 100 कॉस 30. आता 86.6 प्लस साइन 30
0.5 पी आला. ही जी आर ची किंमत आहे इक्वेशन 1 मध्ये पुट करा. 1 मध्ये पुट करू का काय 0.87 पी मायनस म्यू किती दिलेला आहे 0.25 इन ब्रॅकेट आर किती आलेला आहे 86.6 प्लस 0.5 पी मायनस 50 इज इक्वल टू 0.25 आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या किती आला 0.87 पी मायनस 0.25 इंटू 86.6 माइनस इंटू प्लस माइनस 0.25 इंटू 0.5 पी आणि इथं हा माइनस किती आहे 50 इज इक्वल टू 0. पी च्या टर्म इथंच राहू द्या राहिलेल्या राईटला घेऊन जा किती आलं इथं 0.87 पी माइनस 0.25 इंटू 0.5 पी इज इक्वल टू 50 प्लस 0.25 इंटू 86.6. तर बघा या दोघांची वजाबाकी करा 0.87 मायनस 0.25 इंटू 0.5 किती आला 0.745 पी इज इक्वल या दोघांचं किती येतं बघा 50 प्लस 0.25 इंटू 86.6 हा किती आला 71.65. हा मल्टिप्लाय राईटला जाऊ द्या डिवाइड होईल तर पी इज इक्वल काय येईल 71.65 आपण 0.745 तर पी ची किंमत किती येते बघा 71.65 डिवाइड बाय 0.745 किती येतोय 96.17 न्यूटन. ही आली मॅक्झिमम पी ची किंमत बघा म्हणजे तर काय येणार पी मॅक्स 96.17 न्यूटन आला. आता मिनिमम साठी सॉल्व्ह करू. मिनिममला आई हीच डायग्राम राहणार बाळांनो फक्त फ्रिक्शनल फोर्स अपोजिट जाणार. मॅक्झिममच्या ऐवजी मिनिमम म्हणायचं. मिनिमम पी पण आई हीच डायग्राम फक्त आई एफ ची डायरेक्शन बदलणार. मिनिमम म्हणतोय म्हणजे पी लहान पडतोय मी ब्लॉक खाली येतोय म्हणजे फ्रिक्शनल फोर्स वरती चालला मग फ्रिक्शनल फोर्स हा वरती चालला फक्त एवढाच बदल येणार मिनिमम आणि मॅक्झिमम मध्ये. चला काढा पी ची व्हॅल्यू. या कंडिशन पहिली कुठली घेतली समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 बघा पी कॉस 30 राईटला चालला प्लस पी कॉस 30 एफ राईटला चालला प्लस आणि 100 साइन 30 लेफ्टला चालला मायनस 100 साइन 30 इज इक्वल टू 0. आता बाळांनो तो किमती पुट करा कॉस 30 किती येतो बघा कॉस 30 0.87 पी प्लस म्यू काय आहे एफ म्हणजे काय आहे म्यू इंटू आर मायनस 100 साइन 30 50 आला इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1 समेशन एफ ऑफ वाय घ्या. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 आर वरती चालला प्लस येईल 100 कॉस 30 डाउनवर्ड आहे मायनस येईल त्यानंतर हा पी साइन 30 डाउनवर्ड आहे मायनस येईल इज इक्वल टू 0. इथं आर ची किंमत काढा. आर इज इक्वल हे दोघं निगेटिव्ह आहे राईटला जाऊन पॉझिटिव्ह होतील 100 कॉस 30 प्लस पी साइन 30 चला किमती काढा. आर इज इक्वल 100 कॉस 30 86.6 प्लस साइन 30 0.5 पी ही आर ची जी किंमत आहे इक्वेशन 1 मध्ये पुट करा. पुट इन इक्वेशन नंबर 1 काय बघा 0.87 पी प्लस म्यू किती दिलेला आहे
0.25 इंटू आर किती आला 86.6 प्लस 0.5 पी मायनस 50 इज इक्वल टू 0. 1 मध्ये किंमत पुट केली 0.25 मल्टिप्लाय करा 0.87 पी प्लस 0.25 इंटू 86.6 प्लस 0.25 इंटू 0.5 पी मायनस 50 इज इक्वल टू 0. पी ची टर्म इथं जरा राहिल्या टर्म राईटला घेऊन जा 0.87 पी प्लस 0.25 इंटू 0.5 पी होगा. इथे एक पी ची टर्म आहे आणि एक पी ची टर्म आहे. ह्या दोघी इथं ठेवल्या राहिलेल्या राईटला नेल्या. ही प्लस आहे राईटला जाऊन मायनस होईल मायनस 0.25 इंटू 86.6 आणि हा मायनस 50 आहे राईटला जाऊन प्लस होईल प्लस 50. चला बाळांनो ह्या दोघांचे पी चे ऍडिशन करा काय येईल 0.87 प्लस 0.25 इंटू 0.5 किती आलं 0.995 पी आले इज इक्वल टू ह्या दोघांना करून घ्या किती आहे मायनस 0.25 इंटू 86.6 प्लस 50 किती येतं आहे 28.35. आता मल्टिप्लाय राईट जाऊन डिवाइड होईल पी इज इक्वल किती आला 28.35 अपॉन 0.995 म्हणजे पी ची किंमत किती येते बघा 28.35 डिवाइड बाय 0.995 किती आली 28.49 आली 28.49 न्यूटन आले म्हणजे मिनिमम फोर्स किती आला 28.5 न्यूटन आला. जेव्हा शेवटी आपण लिहू शकतो मॅक्झिमम आणि मिनिमम बघा असं लिहू शकतो बाळा. मी डायग्राम कट करतो तिथं लिहितो बघा पी लेस द्यान आणि ग्रेटर द्यान. पी मॅक्झिमम किती आलाय म्हणजे हा मॅक्स आहे 96.17 न्यूटन आणि मिनिमम किती आहे 28.49 न्यूटन म्हणजे पी 28.49 पेक्षा मोठा आहे याच्यापेक्षा लहान आहे म्हणावं लागेल बाळा. हे विचारलं तर लिहायला तर लिहायची गरज नाही एकच कंडिशन विचारणार. तेव्हा सेम असं अजून एक एक्झाम्पल आहे मी फक्त डायग्राम बनवून देतो आता सॉल्व्ह करू आपण डायरेक्ट. बघा काय दिलेलं आहे a rectangular prism block weight 150 Newton is resting on a rough inclined plane as shown in the figure. फिगर दिलेली आहे. हॉरिझॉन्टल स्ट्रिंग आहे हा अँगल 45 डिग्री दिलेला आहे. बघ काय म्हणलंय ऍज शोन इन फिगर. या ब्लॉकचं वेट आहे 150 न्यूटन. द ब्लॉक इज टाइड अप बाय अ हॉरिझॉन्टल स्ट्रिंग. हा जो ब्लॉक आहे ना हा हॉरिझॉन्टल स्ट्रिंग न टाइड केलेला आहे. विच हॅज अ टेन्शन ऑफ 50 न्यूटन. ह्याच्यावरती टेन्शन आहे T इज इक्वल टू 50 न्यूटन. या फोर्स P म्हणलं तरी चालेल याला 50 न्यूटन आहे. आता फाइंड फर्स्ट बीट काय म्हणलंय द फ्रिक्शनल फोर्स ऑन द ब्लॉक. फ्रिक्शनल फोर्स F फाइंड करायचा. सेकंड कंडिशन द नॉर्मल रिएक्शन्स ऑफ द इन्क्लाइन्ड प्लेन. नॉर्मल रिएक्शन्स R फाइंड करायचा. आणि तिसरी कंडिशन द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द सरफेसेस ऑफ द कॉन्टॅक्ट्स. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू फाइंड करायचा. आता बघा ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं ह्या स्ट्रिंगला जोडलेला ब्लॉक आहे या ब्लॉक वरती कधी जाणार नाही हा खाली येणार आहे. हा स्ट्रिंगला जोडला म्हणजे वरती नाही चाललेला टेन्शन वरती चालला. हा P म्हणून घ्या T म्हणून घ्या कसा घ्या मागच्या एक्झाम्पल प्रमाणे पण
हा ब्लॉक कुठे येणार आहे, डाऊनवर्ड येणार आहे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कुठे जाणार, अपवर्ड जाणार. म्हणजे कंडिशन कुठली आहे, मिनिममची कंडिशन आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये आयसी मिनिममची कंडिशन सॉल्व्ह करायची बाळांनो याला. चला आपण सॉल्व्ह करू. बघा आता याला रिझॉल्व्ह करू आपण. मी तो खुडतो बाळांनो थोडं. बघा हा जो फोर्स पुढे घेतला किती दिलेला आहे, 50 न्यूटन. इथं 45 आहे, ह्याचा एक्स बरोबर 45 डिग्री अँगल आला. ह्याला रिझॉल्व्ह करा. हा एक्स कॉम्पोनंट, हा वाय कॉम्पोनंट. अँगल ज्याच्या बरोबर तो कॉस, हा किती येईल मग 50 कॉस 45 आणि हा काय येईल 50 साइन 45. नंतर ह्या ब्लॉकचं सेल्फ वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड किती दिलेलं आहे, 150 न्यूटन आहे. 150 न्यूटन. ह्याची नॉर्मल रिएक्शन्स ह्या प्लेनला परपेंडिक्युलर, ही नॉर्मल रिएक्शन्स आर. 150 आणि हा नॉर्मल रिएक्शनचा अँगल किती येणार, 45 डिग्री येणार. तर ह्याला रिझॉल्व्ह करावा. हा याचा एक कॉम्पोनंट आणि हा एक कॉम्पोनंट. अँगल इथं आहे म्हणजे हा काय आहे 150 कॉस 45 आणि हा काय आहे 150 साइन 45 येईल. आता हा ब्लॉक काय म्हणतोय, स्ट्रिंग बांधलेला आहे म्हणजे तो वर तर जाऊ शकत नाही, तो खाली येऊ शकतो. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कसं जाणार, अपवर्ड जाणार. हा फ्रिक्शनल फोर्स F इज इक्वल टू म्यू आर. चला बघा एक एक कंडिशन सॉल्व्ह करू. आतापर्यंत F काढू. F कुठे आहे, हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल कंडिशन अप्लाय करू. अप्लाइंग द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. समेशन F ऑफ x इज इक्वल टू 0. बघा हा 50 कॉस 45 प्लस होणार 50 कॉस 45. त्यानंतर हा 150 साइन 45 लेफ्टला झाला मायनस 150 साइन 45. नंतर हा F राईटला चालला प्लस F इज इक्वल टू 0. आणि एवढे तीनच आले फोर्स. पॉझिटिव्ह राईटला जर निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. F इज इक्वल काय येईल 150 साइन 45 मायनस 50 कॉस 45. तर बघा F किती येतोय 150 साइन 45 मायनस 50 कॉस 45 किती आला 70.71 आला. 70.71 न्यूटन आला. त्याच्यानंतर कोण काढायचा आहे आर. समेशन एफ ऑफ वाय घ्या. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. आर वरती चालला पॉझिटिव्ह आला, हे दोघं डाऊनवर्ड येतात निगेटिव्ह येतील. मायनस 150 कॉस 45 मायनस 50 साइन 45 इज इक्वल टू 0. हे दोघं निगेटिव्ह आहेत, राईटला जाऊन पॉझिटिव्ह होतील. म्हणजे काय आला आर इज इक्वल टू 150 कॉस 45 प्लस हा किती आला 50 साइन 45. तर आर इज इक्वल टू किती येतोय बघा 150 कॉस 45 प्लस 50 साइन 45 किती आला 141.42. 141.42 न्यूटन आला. आणि तिसरी कंडिशन बघा पहिली झाली F, दुसरी आर झाली, तिसरा म्यू काढायचा आहे. मग काय रिलेशन आहे आपल्याकडे F इज इक्वल टू म्यू आर. तर म्यू इज इक्वल काय येईल F अपॉन आर. F किती आलाय 70.71 अपॉन आर किती आहे 141.42. तर म्यू ची किंमत किती येईल बघा 70.71 डिवाइड बाय 141.42 0.5 येतो. म्यू आला 0.5. हे झालं एक्झाम्पल. पण अजून दोन टाईप ह्याच्यातच घेवा, 4 एक्झाम्पल येतील अजून. मग पुढलं एक्झाम्पल आहे
बेल्ट फ्रिक्शनचं, म्हणजे बेल्ट अँड पुलीचं फ्रिक्शन आहे बाळा. तर काय केलं जातं, हा एक पुली आहे आणि याच्यावरती हा बेल्ट आहे. हा बेल्ट मग कसा देतात बाळा पोझिशन, हा दोघांमध्ये हे काहीतरी वेट जोडलेलं आहे, तर काहीतरी फोर्स आहे. मग ह्याच्यामध्ये टेन्शन अँड स्लॅगिंग घ्यावं लागतं बाळा. फोर्स म्हणजे आपला जो ऑब्जेक्ट आहे ज्या साईडला पुल होणार आहे त्या साईडला टेन्शन घ्यायचं, दुसऱ्या साईडला स्लॅगिंग घ्यायचं. मग थोडक्यात बाळांनो आता या ठिकाणी काय केलंय, हा डब्ल्यू वेट कमी दिला आणि पी जास्त दिला. म्हणजे हा ब्लॉक जर राईट साईडला ओढत असेल म्हणजे हा डब्ल्यू कुठे जाणार, अपवर्ड जाणार. म्हणजे डब्ल्यूच्या टेन्शन पेक्षा ह्या पीचा टेन्शन मोठा आहे. मग याचा फॉर्म्युला असतो बाळांनो, टेन्शन अपॉन टेन्शन इज इक्वल टू ई रेज टू म्यू अल्फा किंवा म्यू थीटा म्हणा. आता टेन्शन पहिला कुठला घ्यायचा आणि दुसरा कुठला घ्यायचा. जो मोठा टेन्शन आहे तो पहिला. आपण काय सांगतोय, पी राईटला चालला तर डब्ल्यू वरती चालला, मग पी चा फोर्स जास्त आहे, मग पी चा टेन्शन जास्त आहे. म्हणजे काय येईल, टी पी अपॉन टी डब्ल्यू इज इक्वल टू ई रेज टू म्यू थीटा. पण या कंडिशनची दोन एक्झाम्पल आहे, दोन्ही घेऊ आपण. बघा एक्झाम्पल काय दिलेलं आहे, डिटरमाइन द रेंज ऑफ पी फॉर द इक्विलिब्रियम ऑफ ब्लॉक ऑफ वेट W is equal to 10 Newton as shown in figure. The coefficient of friction between rope and pulley is 0.3. म्हणजे वेट दिलेला आहे W is equal to 10 Newton आणि म्यू दिलेला आहे 0.3 आणि डायग्राम दिलेली आहे आपल्याला, काही पुली दिलेली आहे. या ठिकाणी हा फोर्स P दिलेला आहे आणि याला हे वेट W दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 10 न्यूटन दिलेलं आहे. आता बाळांनो जो आपण अँगल घेतो का तो ह्या दोघांमध्ये अँगल असतो. ह्या दोघांमध्ये अँगल बघा एवढा आहे, म्हणजे एवढा किती आहे 90 डिग्री. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री दिलेला आहे. थीटाच्या ऐवजी अल्फा म्हणतील बीटा म्हणतील, जे देतील ते घ्यायचं बाळांनो. आता काय करायचं, ह्या पी ची रेंज काढायची. मग पी मॅक्झिमम किती आणि मिनिमम किती काढायचं आहे. आता बघा पी पहिल्यांदा मॅक्झिमम घेऊ आपण. मॅक्झिमम पी, मॅक्झिमम पी, मॅक्झिमम पी जर म्हणलं तर आपण काय बोलणार आहे, ह्या पी चा टेन्शन मॅक्झिमम आहे कोणापेक्षा, ह्या 10 न्यूटन पेक्षा. 10 न्यूटन पेक्षा पी चा टेन्शन मोठा आहे बाळांनो. तर आता चला घ्या. आता बाळांनो आपण काय म्हणलं, मॅक्झिमम म्हणलं म्हणजे पी हा मोठा आहे 10 न्यूटन पेक्षा. चला घ्या दोघांचं टेन्शन. टेन्शन ऍट पी इज इक्वल टू, पी मोठा आहे याला मी टी पी म्हणतो, म्हणजे टी पी काय येणार आहे आपला, पी येणार बाळांनो. हा फोर्स पी काही मोठा आहे आणि हा काय येणार, टी 10 इज इक्वल टू 10 येणार. आता याचा मोठा पी चा मोठा आहे आणि टी 10 चा लहान आहे. अँगल 90 डिग्री दिलेला आहे, पी काढायचा आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे, T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेज टू म्यू थीटा. T1 म्हणजे मोठा कोण आहे, पी मोठा आहे, तर टीपी मोठा आहे, पी वरती आहे. बघा ना पी आणि 10 घेतला आहे. ही जी स्ट्रिंग आहे याच्यामध्ये जे टेन्शन आहे, हा जो फोर्स आहे तोच टेन्शन येणार आहे. तिथं जे वेट आहे त्याच्यामध्ये टेन्शन येणार आहे, म्हणून आपण त्याच किमती घेतल्या. नाहीतर म्हणताना कुठून घेतलं, पी आणि 10 कुठून घेतलं. चला बाबा T1 म्हणजे मोठा कोण आहे, पी आहे, अपॉन T2 म्हणजे किती आहे 10 आहे. पण इथे घेतो मी हा 10 घेतो, इज इक्वल टू ई रेज टू म्यू किती दिलाय 0.3 इंटू थीटा किती आहे 90 डिग्री म्हणजे पाय रेडियन. तर पण पी ची किंमत काढायची, हा 10 डिवाइड राहिला जाऊन मल्टिप्लाय होईल. मग पी इज इक्वल काय आला 10 इंटू ई रेज टू 0.3 पाय आला. तर पी ची किंमत बघा कशी काढायची बाळांनो. आता ई रेज टू ची किंमत लिहायची आपल्याला, ई रेज टू लिहायचा आहे
म्हणजे शिफ्ट दाबून एल दाबा कॅल्सीवरचा बघा ई येतो आणि मग ब्रॅकेट मध्ये घ्या 0.3 इंटू पाय पायची किंमत किती आहे 3.14 आणि ब्रॅकेट कम्प्लीट आली ई ची किंमत इंटू 10 ही भेटेल आपल्याला पी ची किंमत पी ची किंमत एक मिनिट बघा ना अँगल किती आपला 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 येईल 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 येईल 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 येईल मग काय झालं बघा शिफ्ट दाबून एल मग ई आला आणि इन ब्रॅकेट 0.3 इंटू पाय म्हणजे 3.14 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट कम्प्लीट बाकी देतोय 1.6 येतोय इंटू 10 म्हणजे किती आला 16.02 आला पी किती आला 16.02 न्यूटन आला ही झाली बघा पहिली कंडिशन आता दुसरी कंडिशन घ्या मिनिमम पी घ्या मिनिमम पी पी मिनिमम घेतला म्हणजे काय येणार पी लेस दॅन 10 न्यूटन म्हणजे आता ब्लॉक कुठे येतोय खाली येतोय मग 10 न्यूटनचा जो टेन्शन आहे तो वर येणार म्हणजे काय इथं T1 इज इक्वल टू T10 इज इक्वल टू 10 न्यूटन आणि T2 इज इक्वल टू TP इज इक्वल टू P न्यूटन पण पहिले मॅक्झिमम कंडिशन आहे P मोठा आहे हा राईटला चालला हा 10 वरती चालला मग ह्याचा टेन्शन मोठा आहे ह्याचा लहान आता मिनिमम P ला हा ब्लॉक खाली येणार P मागे येणार हा ब्लॉक खाली येतोय मग 10 चा टेन्शन मोठा आहे P चा टेन्शन लहान आहे तेवढंच घेतलेलं आहे फक्त अँगल तर 90 डिग्रीच आहे घ्या बाळांनो फॉर्म्युला काय आहे T1 अपॉन T2 इज इक्वल टू e रेज टू म्यू थीटा T1 किती आहे 10 अपॉन T2 P इज इक्वल टू e रेज टू म्यू किती आहे 0.3 इंटू थीटा किती आहे पाय बाय 2 तर P काढा हा इकडून डिवाइड होईल P इज इक्वल काय आला 10 अपॉन e रेज टू 0.3 इंटू पाय बाय 2 आला तर P किती येतोय बघा बाळांनो रेंज येईल P ची पहिले e ची किंमत काढा शिफ्ट दाबून एल आणि ब्रॅकेट मध्ये ई रेश टू म्हणू नका रेश टू साइन द्यायचं नाही फक्त मी काय म्हणलं शिफ्ट दाबून एल आणि ब्रॅकेट मध्ये ई ब्रॅकेट मध्ये येणार 0.3 इंटू पायची किंमत 3.14 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट कम्प्लीट 1.6 येतोय 10 अपॉन 1.6 करा मग 10 अपॉन आन्सर म्हणलं तरी चालेल मग किती आला उत्तर याचं 6.24 न्यूटन आली म्हणजे पी ची जी रेंज आहे ही पी ची रेंज किती येणार आहे 6.24 पेक्षा मोठी आणि 16.02 पेक्षा लहान येणार म्हणजे पी ची रेंज कशी म्हणू शकतो हा मोठा आणि लहान कुणापेक्षा मोठा आहे 6.24 न्यूटनला ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू आणि लेस दॅन ऑर इज इक्वल टू कुणाच्या 16.02 न्यूटनच्या हे झालं पी चं लिमिट आता पुढे अजून एक एक्झाम्पल याच्यावरच कंट्रोल डायग्राम अवघड आहे मी डायरेक्ट दाखवतो हे 50 kg ह्याला जोडला इथून हा इकडे आला हा एम डी सी आणि बी आला एवढी डायग्राम दिली आहे बाळांनो बघ क्वेश्चन काय दिलाय 2 cylinders are connected by a rope that passes over 2 fixed rods as shown ही डायग्राम दाखवलेली आहे knowing that the coefficient of static friction between the rope and the rod is 0.4 mu ची किंमत दिलेली आहे mu is equal to 0.4 determine the range of the mass m
ऑफ सिलेंडर डी फॉर विच इक्विलिब्रियम इज मेंटेन्ड. सुद्धा बाळांनो ह्या डी ब्लॉकची रेंज काढायची, एम ची रेंज काढायची, मॅक्झिमम आणि मिनिमम. पहिल्यांदा घेऊ आपण एम हा मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम एम आहे. हा एम जर मॅक्झिमम असेल तर एम हा डाऊनवर्ड येणार आणि 50 अपवर्ड जाणार. आता बाळा यांचे मास काढून घेऊ आपण. इकडे लिहितो मी म्यू इज इक्वल टू 0.4 दिलाय. हा ए चा टेन्शन हा टी ए इज इक्वल काय येणार आहे एम जी. एम किती दिलाय 50 इंटू जी 9.81 किती येतोय बघा 50 इंटू 9.81 किती आला 490.5 न्यूटन. काय पण ह्याचं जे सेल्फ वेट आहे तेवढ्या टेन्शन येणार आहे. सेल्फ वेट मध्ये असतं एम जी असतं. आता डी चं टेन्शन हा टी डी इज इक्वल काय येणार एम जी काय येणार 9.81 एम न्यूटन येणार. म्हणजे टेन्शन आलं. पहिली कंडिशन घेतोय मॅक्झिमम एम ला. हा मॅक्झिमम एम आहे, एम हा डाऊनवर्ड येणार 50 kg अपवर्ड जाणार. म्हणजे ह्या डी चा म्हणजे हा जो एम हा डी पॉइंट घेतला ह्या डी चा टेन्शन जास्त आहे बाळांनो. मग आपला फॉर्म्युला काय येणार T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेज टू म्यू थिटा. आता थिटा किती आहे बाळांनो हे दोन ब्लॉक आहेत. हा खाली येतोय हा वर जात आहे बघा. हा एक खाली आला आणि दुसरा वर गेला. म्हणजे दोघं कसे एकमेकांना अँटी पॅरलल आहे. अँटी पॅरलल म्हणजे अँगल किती असतो 180 डिग्री असतो. म्हणजे पाय रेडियन असतो. लक्षात ठेवायचं. मगाची जी डायग्राम होती बघा ही पुली होती. हा एक बॉक्स होता आणि इकडे हा पी होता. मग हा पी फोर्स आणि पुली या दोघांमध्ये अँगल किती आलता 90 डिग्री आलता बाळांनो. इथं काय होतंय दोघं अँटी पॅरलल जात आहेत 180 डिग्री येतोय. मग चला मॅक्झिमम एम म्हणलंय म्हणजे एम खाली येतोय. एमचा टेन्शन जास्त आहे. मग T1 म्हणजे कोण येणार टीडी येणार. काय येईल मग इथं टीडी अपॉन हा ए चा लहान आहे T2 म्हणजे काय येणार TA इज इक्वल टू ई रेज टू म्यू किती आहे 0.4 इंटू अँगल थिटा काय आला पाय आला. आपल्याला इथं बाळा किमती पुट करा. टीडी चं टेन्शन किती आहे 9.81 एम अपॉन TA चं किती आहे 490.5 इज इक्वल टू ई रेज टू 0.4 पाय आला. आपल्याला एम ची किंमत काढायची. हे दोघं इकडे मल्टिप्लाय डिवाइड होते. एम इज इक्वल किती आला आपल्याकडे 490.5 हा छेदाला इकडे जाऊन वरती आहे मल्टिप्लाय होईल अपॉन हा इथं मल्टिप्लाय राईटला जाऊन डिवाइड होईल 9.81 इंटू ई रेज टू 0.4 पाय आला. तर एम इज इक्वल किती आहे बाबा डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा कारण हीच करावं. शिफ्ट दाबून एल ब्रॅकेट मध्ये 0.4 इंटू पायची किंमत 3.14 ती पण रेडियन मध्ये घ्यायची 180 डिग्री नाही घ्यायचा. आलं इंटू 490.5 डिवाइड बाय 9.81 किती येतंय 175.57 येते बाळा. एम किती आला 175.57 न्यूटन आला. हा एम भेटला कुठला मॅक्झिममचा. आता मिनिममचा काढू बाळा ना इथंच घेतो मिनिमम. मिनिमम एम. आता एम मिनिमम आहे म्हणजे हा एम मिनिमम म्हणजे 50 kg मॅक्झिमम आहे. म्हणजे हा एम वरती जाणार आणि 50 kg खाली येणार डाऊनवर्ड येणार. म्हणजे 50 kg ए चा टेन्शन मोठा आहे आणि एम चा टेन्शन लहान आहे. म्हणजे काय फॉर्म्युला आपला T1 म्हणजे कोणी ए मोठा आपण T2 म्हणजे लहान येईल. Tm इज इक्वल टू ई रेज टू म्यू थिटा. TA किती आहे 490.5 आपण Tm किती आहे 9.81 एम इज इक्वल टू ई रेज टू म्यू किती आहे 0.4 इंटू थिटा किती आहे पाय. हा एम काढा. एम इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल इकडून डिवाइड होईल. एम इज इक्वल काय होईल 490.5 अपॉन 9.81 इंटू ई रेज टू 0.4 पाय आला. तर एम ची किंमत काढावा कारण हायच डायरेक्ट एलसीओ ठेवा. पहिल्यांदा ई रेज टू किंमत काढा. काय पण म्हणतोय शिफ्ट एल एन ब्रॅकेट 0.4 इंटू
3.14 ब्रॅकेट कम्प्लीट ही रेस्ट किंमत आहे इंटू 9.81 इंटू 9.81 ही छेदाची किंमत आली आपल्याला 34.45 हा इशे राहू द्या. आता डायरेक्ट वरची टाका किंमत 490.5 डिवाइड बाय आन्सर म्हणताय उत्तर आहे किती येतंय 14.24 येतंय 14.24 न्यूटन येतंय. नाही बाळा एम ची रेंज आली ज्यावेळेस एम मिनिमम आहे त्यावेळेस एवढा राहील आणि एम मॅक्झिमम आहे त्यावेळेस एवढा राहील. मिनिममला 14.24 येतोय मॅक्झिममला 175.57 येतोय. आता पण अजून एक फ्रिक्शन राहतोय तो म्हणजे लॅडर फ्रिक्शन. त्याची दोन एक्झाम्पल आहे दोन एक्झाम्पल्स घेऊ आपण. सोपं आहे वन लॅडर सुद्धा. क्वेश्चन आहे अ लॅडर ऑफ वेट 1000 न्यूटन and length 4 meter raised as shown in figure. पण लॅडर दिलेला आहे डायग्राम दिलेले आहे. लॅडर म्हणजे शिडी आपण कशी लावतो जमिनीला आणि भिंतीला लावतो. ही भिंत आहे बाळांनो म्हणजे वॉल आहे आणि जमीन आहे म्हणजे फ्लोर आहे आणि याच्यावरती शिडी लावतोय म्हणजे हा लॅडर आहे दिलेली डायग्राम. 4 meter as shown in figure. If a 750 Newton weight is applied at a distance of 3 meter from the top of a ladder, it is at the point of a sliding. Determine the coefficient of friction between ladder and the floor. Ladder आणि फ्लोर हा फ्लोर आहे ह्या दोघांमधला फ्रिक्शन फोर्स विचारला म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारलेला आहे. वॉलचा विचारलेला नाही म्हणजे वॉल ही फ्रिक्शन लेस आहे कन्सिडर करायची. जर वॉलचा म्यू दिला तरच कन्सिडर करायचा अन्यथा म्यू 0 आहे म्हणायचं त्याचा तो फ्रिक्शन लेस आहे वॉल म्हणायचं. आता म्हणायची जसं म्हणलं तशी डायग्राम बनवा. अ लॅडर ऑफ वेट 1000 न्यूटन. आता लॅडर आहे त्याचं वेट 1000 न्यूटन आहे ते कुठं अप्लाय होणार याच्या सेंटरला अप्लाय होणार. मग इथे सेंटर याचा या सेंटरला 1000 न्यूटन अप्लाय झालं. पुढे काय म्हणलंय ऑफ लेंथ 4 मीटर ही टोटल लेंथ 4 आहे याच्या सेंटरला अप्लाय झालं हे डिस्टन्स निम्म झालं हे 2 मीटर आलं आणि हे 2 मीटर आलं बघा. पुढे काय म्हणलंय बघा इफ अ 750 न्यूटन वेट इज अप्लाइड at a distance of 3 meter from the top of a ladder. लॅडरचा टॉप इथे बाळांनो ह्या लॅडरच्या टॉप पासून 3 मीटर अंतरावरती 750 न्यूटन फोर्स अप्लाय केला. इथं अप्लाय केला 750 न्यूटन. पुढे काय म्हणले बघा लॅडर इट इज ऍट द पॉइंट ऑफ स्लाइडिंग. डिटरमाइन द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन लॅडर अँड द फ्लोर. लॅडर आणि फ्लोर ह्या दोघांमधला फ्रिक्शन काढायचा आहे म्हणजे म्यू काढायचा आहे बघा. कुणाचा लॅडरचा आणि फ्लोरचा म्यू एफ म्हणतो. आणि जर लॅडर आणि वॉल म्हणलं असतं तर म्यू डब्ल्यू म्हणलं असतं बाळांनो. चला ह्यांना सॉल्व्ह करायचं. आता बाळांनो ह्या पॉइंटला मी ए पॉइंट म्हणलं ह्या पॉइंटला बी पॉइंट म्हणलं. बी पॉइंटला वॉल आहे मी काय सांगितलं जर वॉलला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिला तर घ्यायचा अन्यथा तो 0 आहे म्हणायचं म्हणजे वॉल ही फ्रिक्शन लेस आहे म्हणायचं. जर फ्रिक्शन लेस असेल तर फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होत नाही. चला बाळांनो ह्या वॉलवरती नॉर्मल रिएक्शन कशी आहे ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आणि अपवर्ड डायरेक्शन. बघा बाळांनो इकडे ही लॅडर आहे ही वरची बाजू येणार आपल्याला ही आली नॉर्मल रिएक्शन काय आर बी फ्रिक्शनल फोर्स याच्यावरती नाही. दुसरा ए पॉइंट आणि हा लॅडर आहे हा स्लिप झाला तर कुठं होणार आहे लेफ्ट साइडला जाणार आहे. राईट साइडला वरती नाही स्लिप होत जाणार हा खाली येणार आहे लेफ्ट साइडला येणार म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कुठे लागणार राईट साइडला लागणार. हा फ्रिक्शनल फोर्स एफ कुणाचा फ्लोरचा आणि नॉर्मल रिएक्शन ह्या फ्लोरला परपेंडिक्युलर ही काय आपली आर ए आली. वाटलं इथं एफ ए म्हणतो आणि म्यू एच म्हणतो. ए पॉइंट म्हणलंय तिकडे बी पॉइंट म्हणलंय.
चला बघा एवढी डायग्राम आली आपल्याला. तर आपल्याला ह्या म्यू ए ची किंमत काढायची. म्यू ची किंमत काढायची म्हणजे आपल्याला एफ ची किंमत काढायची. बघा एफ ची किंमत आली, म्यू ची किंमत येणार आहे. सेम ह्याच्यावरती इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करा. आता बघा ज्या वेळेस हे डिस्टन्स दिलेलं असतं त्यावेळेस मोमेंटची कंडिशन पहिल्यांदा अप्लाय करायची, आणि ज्यावेळेस हे डिस्टन्स काढायला होतात ऑब्जेक्टचं त्यावेळेस मोमेंटची कंडिशन शेवटी अप्लाय करायची. बघा 3 मीटर डिस्टन्स दिलेलं आहे म्हणजे मोमेंटची कंडिशन अगोदर अप्लाय करा. मग काय घेणार आपण, समेशन ऑफ मोमेंट ऍट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. मग ए किंवा बी दोघांना नोंद नाही, ए ला घेऊ बाळांनो, मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. बघा ह्या ए वरचे दोन्ही फोर्स 0 झाले बाळांनो. हा 750 आणि 1000 दोघांच्या ते क्लॉकवाईज निगेटिव्ह येणार. हा आरबी काय चालला ओव्हर चालला अँटी क्लॉकवाईज तो पॉझिटिव्ह येणार. आता ह्यांची परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा बाळांनो 750 चं परपेंडिक्युलर डिस्टन्स एवढं येणार आहे, 1000 चं परपेंडिक्युलर डिस्टन्स एवढं येणार आहे आणि आरबीचं परपेंडिक्युलर डिस्टन्स एवढं येणार आहे. तर आता या लॅडरचा अँगल देतात बाळांनो, अँगल दिलाय 60 डिग्री. व्हायचा अँगल दिलाय 60 डिग्री. आता आपण हा काय आहे 90 डिग्री आहे, वॉल आहे आपली, भिंत आहे 90 डिग्रीचं असणार आहे जमिनी बरोबर. मग पण हा एवढाच त्रिकोण कन्सिडर करा. बघा आपल्याला एवढी बाजू पाहिजे, ही माहिती आहे की आपल्याला. हा 3 मीटर आहे तर हा किती आहे 1 मीटर आहे. मग एवढा जर काटकोन त्रिकोण घेतला तर या कोणाच्या लगतची बाजू काढायची, ऍडजेसंट साइड काढायची. आणि हायपोटेनियस माहित आहे, मग कुठला रेशो घेतो आपण, साइनचा घेतो. मी एवढी डायग्राम बनवतो आणि एवढी डायग्राम आहे. हे आपलं डिस्टन्स आहे, हा अँगल 60 आहे आणि हे डिस्टन्स 1 आहे, हा 90 डिग्री आहे. बघा अँगलची ऍडजेसंट साइड पाहिजे, मी थोड्या वेळाला एक्स म्हणतो. हायपोटेनियस माहिती, मग कुठला फॉर्म्युला घेणार, कॉसचा घेणार. काय येणार, कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे एक्स इज इक्वल काय आला 1 इंटू कॉस 60 आला. म्हणजे बाळांनो 750 चा डिस्टन्स किती येणार इथं 1 कॉस 60 डिग्री येणार. सेम 1000 चं किती येणार, फक्त हायपोटेनियस बदलतो, किती आला त्याला 2 आला. म्हणजे काय इथं 2 कॉस 60 डिग्री आला. नंतर हा आरबीचा परपेंडिक्युलर डिस्टन्स हा कुठं आहे, ह्या ट्रायंगलच्या समोरची बाजू अपोजिट साइड आहे, मग त्याला साइन येणार बाळांनो. मग ह्याची हायपोटेनियस किती येईल एवढा टोटल 4 येईल. म्हणजे हे काय येईल 4 साइन इंटू 60 डिग्री आला. परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला भेटली सगळी. चला आता सॉल्व करा. मोमेंटची कंडिशन घेतली बघा, ए ला मोमेंट घेतला, हा 0 दोन्ही फोर्स 750 क्लॉकवाईज जातो, काय येईल मायनस 750 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 1 कॉस 60. त्यानंतर हा 1000 कसा आहे क्लॉकवाईजच आहे, मायनस 1000 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 2 कॉस 60. त्यानंतर आरबी कसा चालला अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह, प्लस आरबी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 4 साइन 60 इज इक्वल टू 0. ह्यात अननोन कोण आहे, फक्त आरबीची किंमत भेटेल. काही दोघं मायनस आहेत, राईटला जाऊ द्या प्लस होतील. म्हणजे काय आहे आरबी इंटू 4 साइन 60 इज इक्वल टू 750 इंटू 1 काय नाही चालतो कॉस 60 प्लस 1000 इंटू 2 कॉस 60. तर आरबी ची किंमत किती येते बघा, ह्याचं कॅल्क्युलेशन करा. इज इक्वल टू म्हणा हा 4 साइन 60 मल्टिप्लाय राईटला जाऊन डिवाइड होईल, बाकी देतोय हा 750 कॉस 60 डिग्री प्लस 1000 इंटू 2 कॉस 60 डिग्री इज इक्वल टू डिवाइड बाय हा किती आहे 4 साइन 60 डिग्री. किती येतोय 396.93 बरोबर आहे बाळा. किती आला 396.93 न्यूटन आला. आपल्याला आरबीची किंमत भेटली. आता आरबी भेटला म्हणजे हॉरिझॉन्टल भेटला, मग समेशन एफ ऑफ एक्स अप्लाय करा, की वाय अप्लाय केलं तर चालेल बघा, आरची किंमत भेटून जाईल आपल्याला, एफ ए काढायला सोपं जाईल. मग बाळांनो आता समेशन एफ ऑफ वाय अप्लाय करा इज इक्वल टू 0. आर ए वरती चाला प्लस ए,
हा 750 डाऊनवर्ड येतोय मायनस ए, हा 1000 डाऊनवर्ड येतोय मायनस ए, झाले एवढेच आहे बाळा. तिथं फोर्स आर ए डायरेक्ट भेटतोय आपल्याला इज इक्वल टू 0. तर आर ए इज इक्वल किती आला, हे दोघं प्लस होतील म्हणजे 1750 न्यूटन आला बाळा. हा आर ए आपल्याला भेटला, आर ए वरून आपल्याला एफ ए भेटल, एफ ए आपल्याला समेशन एफ ऑफ एक्स वरून भेटल, आर बी वरून एफ ए भेटल, त्यावरून म्यू भेटल. आता ह्याच्यानंतर समेशन एफ ऑफ एक्स काढा, समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. बघा हा एफ कुठ चालला आपला, हा खाली येतोय म्हणजे हा राईटला चालला प्लस झाला एफ ए, आणि आरबी कुठ चालला लेफ्टला चालला मायनस आरबी इज इक्वल टू 0. आरबी राईटला जाऊन प्लस होईल, एफ ए इज इक्वल काय आला, आरबी इज इक्वल टू आरबी किती आला आपल्याकडे 396.93 न्यूटन आला. पण एफ ए भेटला आपल्याला आणि आर ए भेटला, तर म्यू काढायचा. मग आपला फॉर्म्युला काय आहे, फ्रिक्शनल फोर्स एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. ए पॉइंटचा म्यू आहे, ए म्हणलं बाळांनो. म्यूचा फॉर्म्युला काय येईल, म्यू ए इज इक्वल टू एफ ए अपॉन आर ए. तर म्यू ए इज इक्वल किती येतोय बघा, एफ ए किती आला आपल्याकडं 396.93 डिवाइड बाय आर ए किती आहे 1750, किती येतोय 0.23 येतोय म्हणजे 0.227 येतोय, 227 येतोय. म्यू ला युनिट नसतं बाळांनो, तो रेशो आहे. हा झाला आपला एक्झाम्पल. आता बघा दुसरं एक्झाम्पल म्हणजे काय केलं जातं, ही एक्स ची किंमत देत नाही, हा मास देतात तो पर्सन स्टँडिंग आहे म्हणतात. कुठे बरं एक एक्झाम्पल आपण त्याचं आहे एक एक्झाम्पल, फक्त त्याला मुवमेंट शेवटी अप्लाय करायचं. क्वेश्चन आहे, युनिफॉर्म लॅडर ए बी has a length of 8 meter and a mass 24 kg. End A is on horizontal floor and end B rests against vertical wall. A man of a mass of 60 kg has to climb this ladder. At what position from the base will he induce the slipping of a ladder? Mu s is equal to 0.34 at all contacts. ऑल म्हणजे दोघांनाही दिलेला आहे बाळांनो. डायग्राम बनवावी लागेल आपल्याला, दिली तर चांगली गोष्ट, नाही दिली तर बनवावी लागेल. हा बाळांनो हा लॅडर, फ्लोअरला ए पॉइंट आहे, वॉलला बी पॉइंट आहे, दोघांचाही म्यू दिलेला आहे. म्यू किती दिलेला आहे 0.34. काय सांगितलं बाळांनो, युनिफॉर्म लॅडर ए बी हॅज अ लेंथ ऑफ 8 मीटर. ह्या लॅडरची जी लेंथ आहे ही टोटल 8 मीटर आहे आणि मास 24 kg. लॅडरचा मास 24 आहे, तो कुठं अप्लाय होणार, याच्या सेंटरला अप्लाय होणार. त्याला आपण फोर्स मध्ये कन्वर्ट करू, इथं म्हणू वेट ऑफ लॅडर इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल कोण येणार एम जी. एम किती दिलाय त्यांनी 24 इंटू 9.8, किती येतोय बघा 24 इंटू 9.81 किती आला 235.44 न्यूटन आला. इथे आपल्या 235.44 न्यूटन वाढी पहिल्यांदा किमती काढा पण त्याला मार्क राहतील. End A is on horizontal floor and end B rests against vertical wall. A man of mass 60 kg has to climb this ladder. एक व्यक्ती आहे त्याचं मास 60 kg आहे, तो ह्याच्यावर कुठेही क्लाइंब करतोय. मी कुठे घ्या बाळा, खाल्ल्या साईडला घ्या वरच्या साईडला घ्या, काही फरक पडत नाही, मी तो वरच्या साईडला घेतो. हा घेतला 60 kg, त्याला वेट मध्ये करू कन्वर्ट. वेट ऑफ अ मॅन काय ना इज इक्वल टू एम जी. एम किती दिलाय 60 इंटू 9.81 किती येतोय बघा 60 इंटू 9.81
588.6 न्यूटन. म्हणजे याचा वेट किती आला? 588.6 न्यूटन आला. पुढे काय म्हणलंय बघा. ऍट व्हॉट पोझिशन फ्रॉम द बेस, बेस पासून पोझिशन घ्यायची. म्हणजे ए पासून पोझिशन घ्यायची. किती पोझिशन? एक्स घेतली. विल ही इंड्यूस द स्लीपिंग ऑफ लॅडर. मी वेस दिला बघा दोन्ही कंडिशनचा. एक्स ची किंमत विचारली तर याची फ्री बॉडी डायग्राम बनवा का बाळांनो. आता ए ला आणि बी ला दोघांना म्यू दिला, दोघांना फ्रिक्शन आहे. हा बी ची नॉर्मल रिएक्शन, आर बी. हा लॅडर आहे, तो खाली स्लिप होणार असा येणार आहे. म्हणजे बी ला तो डाऊनवर्ड येतोय, फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड जातोय. एफ बी. हा लॅडर आहे, हा फ्लोर आहे, त्याची नॉर्मल रिएक्शन आर ए. हा लेफ्ट ला येतोय तर फ्रिक्शन फोर्स राईटला काय येईल? एफ ए आला. आता बाळांनो ह्याला रिझॉल्व्ह करा. सेम कंडिशन, त्याचा अँगल दिलेला आहे 54 डिग्री. हा अँगल आहे 54 डिग्री. सेम बाळा आता एक्स काढायचा आहे. म्हणजे समेशन मोमेंट पहिल्यांदा नाही घ्यायचा. समेशन एक्स घ्या, वाय घ्या आणि नंतर मोमेंट घ्या. आता बाळांनो काय केला? पहिल्यांदा समेशन एफ ऑफ एक्स घेतला. समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. एफ ए राईटला चालला प्लस आहे. हा आरबी लेफ्टला आला मायनस आहे. इज इक्वल टू 0. आरबी राईटला गेला प्लस झाला. म्हणजे काय आला? आरबी इज इक्वल टू एफ ए. एफ म्हणजे काय येणार आहे? म्यू इंटू आर ए. म्हणजे आरबी इज इक्वल किती आला? म्यू कितीला आहे? 0.34 इंटू आर ए आला. इक्वेशन नंबर 1 म्हणलं. नंतर समेशन एफ ऑफ वाय लावा. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. बघा आर ए वरती चालला प्लस आला, एफ बी वरती चालला प्लस आला. हे दोघं डाऊनवर्ड चालले मायनस येतील. मायनस 235.44 मायनस 588.6 इज इक्वल टू 0. पण एफ बी म्हणजे काय येणार आहे? म्यू इंटू आर बी. आर ए आहे असा प्लस एफ बी म्हणजे म्यू आर ए. ह्या दोघांची वजाबाकी करून घ्या. मायनस एकत्र करा. 235.44 मायनस नंतर मायनस 588.6 म्हणजे काही मायनस 824.04 इज इक्वल टू 0. तर बघा इथं आपल्या रिलेशन आलं आरबीचं. आरबी आहे तर म्यू आरबी येईल. आरबीचं रिलेशन आलंय ते पुट करा आरबीच्या ठिकाणी. काय ला? आर ए प्लस म्यू कितीला आहे? 0.34 इंटू आरबी किती आलाय? 0.34. आर ए हा मायनस आहे, राईट जाऊन प्लस होईल. 824.04. तेव्हा इथं आर ए ची किंमत भेटेल. या दोघांची बेरीज करा. 0.34 इंटू 0.34 प्लस 1 किती आला? 1.1156 आर ए इज इक्वल 824.04. तर आर ए किती येतोय बघा, मल्टिप्लायर जाऊन डिवाइड होईल. 824.04 डिवाइड बाय आन्सर किती आला? 738.65 न्यूटन आला. आर ए ची किंमत भेटली. आर ए ची किंमत इन टर्म्स ऑफ 1 मध्ये जेव्हा पुट करा आर बी ची किंमत भेटेल. पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणलं. पुट इन इक्वेशन 1 तर काय येईल मग इथं आपल्याला? आर बी इज इक्वल टू 0.34 इंटू आर ए किती आलाय? 738.65 किती येतोय? 251.141 न्यूटन आला. ही आपल्याला आरबी ची किंमत भेटली. पण आर ए आणि आरबी भेटले आपल्याला. तर आता ह्याच्यावरून मोमेंट अप्लाय करू. आर ए आरबी भेटला. आपण ए पॉइंटला मोमेंट अप्लाय करायचा, एक्स काढायचा आहे. तर आपल्याला एफ बी ची किंमत काढावी लागेल. एफ बी इज इक्वल काय येणार आहे? म्यू इंटू आर बी. म्यू किती आलाय आपला? 0.34 इंटू आर बी किती आहे? 251.141 किती आला?
85.39 न्यूटन आला. FB भेटला बाळांनो. आणि आता मोमेंट अप्लाय करा. बाळा मी किमती खोडतो. योगा इथं लिहितो. पहिलं खोडून टाकतो आणि किमती मी इथं लिहितो. आपल्याला कोणाची आरबी किती आला 251.14 न्यूटन. FB किती आला 85.39 न्यूटन. अरे नाही लागणार आपल्याला मोमेंट आपण तिथं घेतो. आता ए पॉइंटला मोमेंट घ्या. कायला समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. हे दोघं 0 झाले बाळा. हा क्लॉकवाईज चालला म्हणजे काय येईल मायनस 235.44 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स एवढं म्हणजे लगतची बाजू कॉस येणार. हे एवढं अंतर किती आहे हे टोटल 8 आहे. तर हे वेट आहे त्याचं म्हणजे किती आलं तर 4 आलं तर वर 4 म्हणजे काय येईल 4 cos 54. त्यानंतर हा क्लॉकवाईजच आहे मायनस 588.6 इंटू हे डिस्टन्स x इंटू cos 54. नंतर FB अँटी क्लॉकवाईज चालला प्लस इथं खाली घेतो FB किती आहे आपल्याकडे 85.39 इंटू ह्याचं परपेंडिक्युलर बघा एवढं येईल. ह्या कर्ण किती आहे 8 आहे म्हणजे काय येईल 8 cos 54 आणि आरबी अँटी क्लॉकवाईज प्लस आरबी किती आलाय 251.14 इंटू ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स एवढं म्हणजे समोरची बाजू आहे काय येईल 8 sin 54 इज इक्वल टू 0. ह्या सगळ्यामध्ये वाढ फक्त x आणू नये बघा. ही जी x ची टर्म आहे इथं फक्त राहू द्या किंवा x ची टर्म मायनस आहे राईटला जाऊ द्या प्लस होईल. राहिले सगळे इथं राहू द्या म्हणजे किती आली बघा मायनस 235.44 इंटू 4 cos 54 हे तिकडे जाणार पुन्हा नंतर प्लस 85.39 इंटू 8 cos 54 नंतर ही प्लस 251.14 इंटू 8 sin 54 इज इक्वल टू ही फक्त इकडे प्लस होईल काय होईल 588.6 इंटू x cos 54. पण कॅल्क्युलेशन करा त्याचं सगळं देते बघा मायनस 235.44 इंटू 4 cos 54 प्लस 85.39 इंटू 8 cos 54 प्लस 251.14 इंटू 8 sin 54. हे जे टोटल आहे किती येत आहे 1473.39 इज इक्वल हे किती येत आहे बघा 588.6 इंटू cos 54 किती येतोय हा 345.97 x आला. हा मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल x किती आला 1473.39 अपॉन 345.97 तर x किती येतोय बघा 1473.39 डिवाइड बाय आन्सर 4.25 येतोय बघा 4.258 आला 4.258 मीटर कुठून आला फ्रॉम पॉइंट ए. ह्याला पुढे लिहायचं बाळा फ्रॉम पॉइंट ए. अशा प्रकारे बाळांना आपला हा पूर्ण चॅप्टर संपला.